नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अजय सुरवसे आपल्या सर्वांचे स्वागत आहे MCQ वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक 25 जानेवारी 2024। तर आजच्या दिवसाचे जेवढे काही इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत आणि त्याचबरोबर त्याचेच रिलेटेड जो काही GS चा पोर्शन आहे तर तो देखील आज आपण डिस्कस करणार आहोत। तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा। तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशन सेट करा, म्हणजेच चॅनलचे जे काही नवीन व्हिडिओ असतील त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील। तर डेली आपलं रोज सकाळी 7 वाजता करंट अफेअरचा व्हिडिओ अपलोड होत असतो, ते देखील तुम्ही पाहू शकाल। चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आजच्या व्हिडिओमधला प्रश्न पहिला आहे की देशातील सर्वात लांब पूल अटल सेतूचे उद्घाटन नुकतेच कोठे करण्यात आलेले आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, महाराष्ट्र। तर देशातील सर्वात लांब पूल अटल सेतूचे उद्घाटन हे महाराष्ट्र या राज्यात काय करण्यात आलेलं आहे। तर लगेचच आपण महाराष्ट्र या राज्याबद्दल जाणून घेऊयात। तर महाराष्ट्र या राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली। मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे, राज्यपाल आहेत रमेश बैस आणि राजधानी आहे मुंबई। तसेच तिथे 3 महत्त्वाची राष्ट्रीय उद्यान आहेत, चांदोली राष्ट्रीय उद्यान, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि तांडोबा राष्ट्रीय उद्यान। तसेच तिथे 4 महत्त्वाची धरणे आहेत, उजनी, पवना, जायकवाडी आणि कोयना। पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 2, डिसेंबर 2023 साठी ICC प्लेयर्स ऑफ द मंथ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, वरील दोन्ही, म्हणजेच पॅट्स कमिन्स आणि दीप्ती शर्मा। तर या दोघांची डिसेंबर 2023 साठी ICC प्लेयर्स ऑफ द मंथ म्हणून काय नियुक्ती करण्यात आलेली आहे। पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 3, राष्ट्रीय स्टार्टअप दिवस 2024 कधी साजरा करण्यात आला? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D, 16 जानेवारी। तर 16 जानेवारीला राष्ट्रीय स्टार्टअप दिवस म्हणून काय आपण साजरा करण्यात आलेला आहे। तर लगेचच आपण जानेवारी महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत तर त्याबद्दल जाणून घ्यात। तर 1 जानेवारीला जागतिक कुटुंब दिवस आणि DRDO स्थापना दिवस म्हणून साजरा केला जात असतो। 2 जानेवारीला महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस म्हणून साजरा केला जात असतो। 3 जानेवारीला सावित्रीबाई फुले यांची जयंती आणि बालिका दिवस म्हणून साजरा केला जात असतो। 4 जानेवारीला जागतिक ब्रेल दिवस म्हणून साजरा केला जात असतो। 5 जानेवारीला राष्ट्रीय पक्षी दिवस म्हणून साजरा केला जात असतो। 6 जानेवारीला बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन आणि पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जात असतो। 9 जानेवारीला प्रवासी भारतीय दिवस म्हणून साजरा केला जात असतो। 10 जानेवारीला जागतिक हिंदी दिवस म्हणून साजरा केला जात असतो। 11 जानेवारीला राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस म्हणून साजरा केला जात असतो। तसेच 11 जानेवारी ते 19 जानेवारी रस्ता सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा केला जात असतो। 12 जानेवारीला राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जात असतो। 15 जानेवारीला भारतीय सैन्य दिन म्हणून साजरा केला जात असतो। 16 जानेवारीला छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिवस म्हणून साजरा केला जात असतो। 23 जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी केली जात असते। 24 जानेवारीला राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जात असतो। 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस म्हणून साजरा केला जात असतो। 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिवस आणि आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिन म्हणून साजरा केला जात असतो। 28 जानेवारीला लाला लजपतराय यांची जयंती साजरी केली जात असते आणि 30 जानेवारीला हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जात असतो। पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 4, व्हर्च्युअल रेस्टॉरंट हे कोणत्या राज्यात उघडण्यात आलेलं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, झारखंड। तर व्हर्च्युअल रेस्टॉरंट हे झारखंड या राज्यात काय उघडण्यात आलेलं आहे? तर लगेचच आपण झारखंड या राज्याबद्दल जाणून घेऊयात। तर झारखंड या राज्याची स्थापना 15 नोव्हेंबर 2000 मध्ये झाली। मुख्यमंत्री आहेत हेमंत सोरेन, राज्यपाल आहेत CP राधाकृष्णन आणि राजधानी आहे रांची।
तसेच तिथे 3 महत्वाची राष्ट्रीय उद्यान आहेत. बेटला राष्ट्रीय उद्यान, हजारीबाग राष्ट्रीय उद्यान आणि डालमा राष्ट्रीय उद्यान. तसेच तिथे 3 महत्वाची धरणे आहेत. मॅथॉन, चंदिल आणि पेंचेट. पाहूयात पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 5. राष्ट्रीय औषध शिक्षण आणि संशोधन संस्थेचे उद्घाटन कोठे झालेले आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, गुवाहाटी. तर राष्ट्रीय औषध शिक्षण आणि संशोधन संस्थेचे उद्घाटन हे गुवाहाटी या ठिकाणी काय झालेलं आहे. पाहूयात पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 6. कोणत्या ठिकाणच्या बेसनच्या लाडूला GI टॅग देण्यात आलेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अयोध्या. तर अयोध्यात या ठिकाणच्या बेसनच्या लाडूला काय GI टॅग देण्यात आलेला आहे. पाहूयात पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 7. रस्ते अपघातात महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 3रा क्रमांक. तर रस्ते अपघातात महाराष्ट्राचा देशात 3रा क्रमांक लागतो. पाहूयात पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 8. 76व्या लष्कर दिनाचा सोहळा कोणत्या ठिकाणी पार पडलेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, लखनौ. तर 76व्या लष्कर दिनाचा सोहळा तर हा लखनौ या ठिकाणी काय पार पडलेला आहे. पाहूयात पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 9. भारतातील पहिली सौर ऊर्जेवर चालणारी बोट कोणत्या नदीतून धावणार आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, सरयू नदी. तर भारतातील पहिली सौर ऊर्जेवर चालणारी बोट ही सरयू नदीतून काय धावणार आहे. पाहूयात पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 10 आणि या व्हिडिओ मधला शेवटचा प्रश्न. तर जगातील सर्वात मोठा सौर प्रकल्प हा कोणत्या शहरात उभारण्यात आला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अबुधाबी. तर जगातील सर्वात मोठा सौर प्रकल्प हा अबुधाबी या शहरात काय उभारण्यात आलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारे दररोजच्या चालू घडामोडी पाहण्यासाठी MCQ वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमचे जे काही मित्रमैत्रिणी असतील त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा. जर तुम्हाला काही मला सुचवायचं असेल तर बिंदासपणे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. तर ठीक आहे, उद्या भेटू आपण सकाळी 7 वाजता. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.